देशाला आणि राज्याला आपल्याला उज्ज्वल भविष्य दाखवायचं असेल, भारतीय जनता पार्टीचा संपवणं खूप गरजेचं आहे. हे लाडकी बहीण महाराष्ट्राला परवडणारी स्कीम नाही आहे, पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते, इकट्ठा करायचे होते, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं. आज सामनामधून उद्धव ठाकरेंची मुलाखत दाखवण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी मी राज यांना भेटून चर्चा करणार आहे आणि आम्ही एकत्र आलो तर मुस्लिम आणि गुजराती लोकांना याचा आनंद झाला. काय आहे की बघा, काही असू द्या, आमचा राजनैतिक मतभेद आहे, राहणार, पॉलिटिकल डिफरन्सेस जे आहे शिवसेनेशी, पण एक गोष्ट नक्की आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापित केली होती तर एक मराठी लोकांची एक बुलंद आवाज होती. ते मराठी लोकांना असं वाटायचे की नाही, हे माझा पक्ष आहे, माझ्या हितासाठी लढणारा आहे. पण मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलेले आहे की काय काय कशा कशा राजनैतिक तोडमोड झालेली आहे. महाराष्ट्रीयन मराठी लोकांची इच्छा आहे की ते घराणा जे आहे, ठाकरेंचं घराणा जे आहे, त्याच्यामध्ये उद्धव साहेब पण येतील, राजसाहेब पण येतील, ते एकत्र यावं. पण मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही एक मोर्चा काढणार मराठीच्या हितासाठी, तर त्यावेळीच मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधी होऊ देणार नाही. त्यांच्या मोर्चाच्या अगोदरच ते GR आपला परत घेतील आणि तसंच झालेलं आहे. आता हे दोघं भाऊ एकत्र येऊ नये याच्यासाठी आपल्याला वाटत असेल की इतकी सोपी गोष्ट आहे की दोन येणार आहे, पण त्याच्यासाठी ते दोघं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा प्रकारचे षडयंत्र आता सगळं जे पक्ष आहे किंवा RSS ची जे स्ट्रॅटेजी आहे की हे दोघं भाऊ पुन्हा येऊ नये याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रक्षकांकडून मारझोड होते, याच्या विरोधात आता कुरेश बिरादरी असेल किंवा मुस्लिम समाज असेल, त्यांनी बाजारावर बहिष्कार टाकलाय. आम्ही पूर्ण समर्थन करतो या गोष्टीचा. कारण काय आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी जे पोलिसांची आहे, तिथे काही गुंड लोक डंडा, काठ्या, लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे राहणार आहे आणि जे लिगलाइज्ड जे एक बिझनेस आहे कुरेशी जमाताचा, तर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे की तुम्ही हे जानवर घेऊ शकता, हे जानवर तुम्ही त्याचा मटण हे विकू शकतात. ते लीगल त्याच्यासाठीही कशा प्रकारचे हे बजरंग दलचे गुंड लोक रस्त्यावर येऊन त्यांना त्रास देत आहे, तर त्यांची सहनशीलता जी आहे ना ते संपलेली आहे की बाबा आम्ही रस्त्यावर लढू किंवा आम्ही कारोबार बंद करू. आता किती दिवसापासून हे कारोबार बंद आहे, त्याचा किती मोठा फटका हॉटेल्सला होत आहे, गोरगरीब लोकांना होत आहे, जे खाणारे आहे त्यांना होत आहे आणि जे विकणारे आहे त्यांना होत आहे. आणि सगळ्यात मोठा फटका जे शेतकरी आहे, जे एकेका विशिष्ट जाती धर्माचे नाही आहे, जे शेतकरी विकायला माल येतो, आज त्यांची तक्रार आपण सोशल मीडियावर बघत आहे की ते किती त्रास सहन करत आहे याच्या बाबतीत. संजय श्रीनाथ काल शनी शिंगणापूरला गेले होते. त्यांना विचारत होते होता की कधी कधी शनी शिंगणापूरला जावं लागतं संकटाची मालिका करण्यासाठी, शनी शिंगणापूरला प्रार्थना केली म्हणतात. बघा, मला निवडणुकीच्या नंतर हे कळलं होतं की संजय शिरसाट साहेब हे दलित समाजाचे आहे काय, आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिली होती. त्या 22 प्रतिज्ञा संजय शिरसाट साहेब मानत आहे का नाही मानत आहे, त्यांनी आपल्या समाजाशी लोकांना हे समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण जेव्हा आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे काढले होते त्याच वेळी त्यांनी संपूर्ण समाज माझ्या अंगावर सोडलं होतं. एक मोर्चा, भव्य मोर्चासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते त्या मोर्चा काढण्यासाठी. कारण त्यांना असं वाटलं होतं की आता हे दलित समाजाचे नेत्यांना मी काही पैसे दिले तर ते मोठा मोर्चा काढतील आणि इम्तियाज जलील गप्प बसणार आहे. आता हे नेते ज्यांनी पैसे घेऊन मोर्चा काढले होते त्यांना वेळ आलेली आहे की आपल्या नेत्याला प्रश्न विचारण्याची की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण मानत आहे का नाही मानत आहे. आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये हे पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होते कुठल्याही प्रकारच्या पूजनाच्या, या देशामध्ये पूजन करायचं असेल तर संविधानाची पूजन त्यांनी करायला पाहिजे होती. योजना बंद करण्यात आली आहे, लाडकी बहीण योजना भविष्यात अशाच प्रकारे बंद करण्यात येणार आहे. साहेब, हे सामान्य लोकांना हे माहीत नसेल, पण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माझे अनेक स्टेटमेंट्स आहे की हे लाडकी बहीण महाराष्ट्राला परवडणारी स्कीम नाही आहे.
पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते, इकट्ठा करायचे होते, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं. महाराष्ट्राचा फायनान्शियल पोझिशन काय आहे हे न विचारात घेऊन आज ठेकेदारांना पैसे नाही, आज विकासांचे खूप सारे काम अडकलेले आहे, अनेक डिपार्टमेंट्स हे तक्रार करत आहे. त्याच्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट्सची स्कॉलरशिप स्कीम्स जे बंद करण्यात आलेली आहे. मागच्या 10 महिन्यापासून मायनॉरिटीजचे जे स्कीम्स आहे त्या मुलांना पैसे मिळत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे 1 रुपयाची जे शेतकऱ्यांची स्कीम आहे, तर लाडकी बहीण मला असं वाटतं की काही 2-3 महिन्यासाठी फक्त लाड होणार आहे. एकदा हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदचे निवडणूक संपली तर तुम्ही आज नोट करून घ्या, त्या दिवशी तुम्ही हे पुन्हा माझं स्टेटमेंट चालवायला पाहिजे की ज्या दिवशी हे निवडणूक संपणार त्या दिवशी लाड पण संपणार आहे. जे बहिणीचा लाड सुरू आहे ते लाड त्या दिवशी संपणार आहे. मदरशांमध्ये आतंकवादी असतात आणि त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचा स्पेसिफिक उल्लेख केला की ते यमनचे नागरिक तिथे असतात. काय सांगा कुठे राहतात? नितेश राणेंची प्रेस काल त्यांनी असं म्हटलंय की शाळा बंद केल्यापेक्षा मदरसे बंद केले पाहिजे, मदरशांमध्ये आतंकवादी निर्माण केले जातात. कारण कोणी थांबवले तुम्हाला? कोणी थांबवले? सरकार कोणाची आहे? इम्तियाज जलील तर सरकार नाही आहे ना, तुमची सरकार आहे. तुमच्या इतकं महत्व नाही आहे का की तुम्हाला कोणी ऐकत नाही? जसं आम्ही तुम्हाला बावळटमध्ये गिनतो तर तुमचा पक्षही तुम्हाला अशाच बावळटमध्ये गिनती करतं का? तुम्ही तुमच्या सरकारला सांगा हे बंद करा, याची इन्क्वायरी लावा. मीडिया समोर जाऊन त्या माणसाला एक आजार झालेला आहे, त्याला एक बिमारी बोलते नाही का, वो बिमारी होगी. त्याला असं बूम्स दिसलं की काहीतरी बडबड करायचं, काहीतरी असं बोलायचं की ज्याच्यामध्ये सर पैर कुछ रहता नहीं है उसके अंदर. फक्त त्याला काहीतरी बोलायचं. मुख्यमंत्री तुमचे, केंद्रामध्ये तुमची सरकार, तुमचे वडील जे आहे मंत्री होते, तुमच्या इतकी ताकद नाही आहे का की देवेंद्र फडणवीस साहेब सोबत का तुम्हाला तेही असंच ट्रीट करतं जसं आम्ही करतं की नाही चिल्लर आहे चला हाऊ दे. वारंवार नितेश राणेकडून अशी वक्तव्य केली जातात, मात्र अजूनही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कारवाई का करत नसेल? काय हे की काही पिल्लू सोडण्यात येतं सरकारकडून, जे आपण सरकारमध्ये राहून आपण काही बोलू शकत नाही. आपल्याला आपला एजेंडा चालवायचा आहे, पण कुठेतरी आपला क्रिटिसाइज करेल मीडियावाले की सरकारमध्ये राहून बघा की ते कशा प्रकारच्या शब्दांचा वापर करत आहे. म्हणून काही अशा प्रकारच्या पिल्लूंना सोडण्यात येतं की बाबा तू हे काम कर, तुला सूट देण्यात आलेली आहे. आणि सरकारमध्ये काय, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आज या सभेमध्ये इम्तियाज जलीलने काही बोललं तर पोलीस गप्प बसणार का? माझ्यावर कारवाई करणार. मग माझ्यावर कारवाई करणार तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? नाही आहे त्यांच्यासाठी वेगळा कायदा. कुठेतरी जे पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी पार पाडायला पाहिजे, सरकारची प्रशासनाची जी जबाबदारी आहे त्यांनी ते पाडायला पाहिजे, पण तसा होत नाही. आता संपलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? आता ते जनतेने ठरवणार आहे. उसमें कोणाच्या बोलण्यावर हे थोडी होतं. उसमें ते जनता ठरवतील उसमें संपलेला आहे का, कोण संपणार आहे. देशाला आणि राज्याला आपल्याला उज्ज्वल भविष्य दाखवायचं असेल, भारतीय जनता पार्टीचा संपवणं खूप गरजेचं.